2 दिवसात डिंपलचा साखरपुडा आहे आणि ही संधी आहे आपल्याला. सगळ्यांचं लक्ष साखरपुड्यात असेल आणि कार्यक्रम संपेपर्यंत आपण मुंबईला पोहोचलेलो असू. कडक प्लॅन आहे डॉक्टर तुमचा. सुपारी फोडायच्या दिवशी कोणी कान पिळतं का? दीदीच्या लग्नाआधी पळून गेली तर परत कान पिळाय भेटणार नाही ना, म्हणून आधीच पिळून घेतला ग. अरे जीवाला काय हाडबीड आहे का नाही? काय बी काय बोलतोस? कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं ते कडू हान तू हान त्याला हान. आजे मी काय खोटं बोललो? पप्पा आता तुम्ही सांगा की दीदीचा काय भरोसा आहे का तरी? तुझा भरोसा काय चाललंय तुझं? अगं मम्मी कशाला ग त्याला झाडून मारतीस? ते बघ तिथं आजीची काठी पडली की नाही, त्यानं झोड चांगला. अगं मम्मी तो क्रिश म्हणलं होतं की दीदी लग्न करणार नाही म्हणून. ती खोटं बोलतीया, ते फसवतीया. काय डिंपे काय बोलतो तो? नाही असं काय बी नाही, ह्यो काय बी बोलतो. ती काय नाही, लग्न होई सर घराबाहेर पड, बघतीस तुझ्याकडा. मैं बाहर जाऊंगी और जाऊंगी. काय उलट बोलतेस वय? डॉक्टर. अरे तुम्हाला त्या कंपाऊंडरचं नाव घेतल्याशिवाय अनगोड लागत नाही का? या कमाळ्याचं म्हणून ववायला नाही कुणी. अरे काय चाललंय तुमचं? वाड्यात काय मला दुसरी कामं नाही आहेत का? तुमची भांडणं सोडत बसू मी? मला शांतता हवी वाड्यात. कामं करतो ना मी. चुकलं डॉक्टर, ध्यानातच नाही आलं आमच्या. आता नाही कालवा होणार आमचा. तुमचं तुम्ही काम करा. येत आहे ना डॉक्टर माझ्या बायकोला न्यायला? की मी येऊ तिला तिकडे? ठीक आहे, मीच येतो माझ्या बायकोला तिकडे घेऊन. वाड्यातल्या लोकांनाही कळू देत त्यांच्या वाड्यात कसला साप शिरलाय ते. दुसऱ्याच्या बायकोला येऊन टचतंय, त्याला तिथेच येऊन ठेचतो. भेटायचं होतं ना तुला डॉक्टरला? भेटतच होतीस ना माझ्या मागे. चला तुला शेवटचा भेटवतो. अजून एक शब्द जरी खोटा बोललीस ना तर जीभ कापून हातात देईन तुझ्या. इतका निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं मला. आज नाही तुला उभा आडवा कापला तर विजय नाव सांगणार नाही. तुम्हाला उभा आडवा कापायचा आहे कापा, चिरायचा आहे चिरा. पण त्याआधी मी काय सांगतोय शांतपणे ऐकून घ्या. बघा मला माहिती आहे तुमच्या डोक्यात संशयाचा कचरा साचला, त्यामुळे मी काहीही बोललो तर तुम्ही चुकीचाच अर्थ काढणार. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगत,
म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही इतकी वर्ष वाट बघताय ती गोष्ट आता घडली. रेश्मा वहिनी प्रेग्नेंट आहे. काय? मला फसवत तर नाहीस ना? खोटं बोललास ना तर जागेवर तुकडे करेन तू. हेच तुमच्या ह्याच संशयामुळे मी तुम्हाला सांगत नव्हतो. मला खात्री होती तुमचा विश्वासच बसणार नाही, म्हणून आधी म्हटलं आपली स्वतःची खात्री करून घ्यावी. यासाठी तुम्हाला न सांगता रेश्मा वहिनींना पुढच्या टेस्ट करायला मुंबईला घेऊन चाललो होतो. मिस्टर विजय, मी तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या घरात पाळणा आले. हा त्याचा पुरावा. पण मी तर प्रेग्नेंट. माझा विश्वास बसत नाहीये. रेश्मा, तू प्रेग्नेंट आहेस? डॉक्टर, थँक्यू सो मच डॉक्टर. हे सगळं तुमच्यामुळे झालंय डॉक्टर. मला सांगा, काय हवंय तुम्हाला? काय हवंय? सोनं हवंय? पैसा हवाय? तुम्ही फक्त आकडा बोला डॉक्टर. तुम्ही बोलाल. मी भिकारी नाहीये तुमच्याकडनं पैसे घ्यायला. मिस्टर विजय, मी तुम्हाला याआधी समजावून सांगितलं होतं, तरीही तुम्ही माझ्यावर संशय घेतला. डॉक्टर, आणि हो, तुमच्या घरात जे लॉकेट सापडलं होतं ना, ते तुमच्या बायकोने तुमच्यासाठी आणलं होतं. एका बाबाने दिलं होतं तुम्हाला मूल व्हावं म्हणून, पण त्यांनी हे तुम्हाला सांगण्याआधीच तुम्ही त्यांच्यावरती संशय घेतला. संशयाची घाण भरली तुमच्या डोक्यात. असला संशय मित्र नको मला आयुष्यात. आजपासून आपली मैत्री संपली. इथून पुढे माझ्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. डॉक्टर आपण आज तू प्रेग्नेंट आहेस रेश्मा. मी बाप होणार आहे. मंगल, येतो का मी? मंगल, हे मंगल, हा? कसला विचार करतेस? काय नाही बघ, डॉक्टर कसल्या तरी टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटत होतं. किती काल वाजतो आपल्या घरात, पण आपल्या घरातल्या आडी अडचणीसाठी आपण त्यांच्याकडे जातो, आणि ह्याचा त्यांना त्रास होत असेल याचा कधी विचार केलाय का? काहीतरी वेगळ्याच टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटत होतं. कसलं आलं टेन्शन? पैशाची कमी बी नाही, आणि कुणाची काळजी करावी म्हटली तर नातलग बी नाही. आपण विचारूया का त्यांना? असं कसं विचारायचं? पण बघू, उद्या बी टेन्शन मध्ये दिसलं तर विचारू. मी येतो. मंगल, 50 रुपये देते का? कशाला पाहिजेत? आता काम झोप येते, आणि डिंपीच्या लग्नाचं बी टेन्शन आहे. म्हणून दारू ढोसायला पाहिजे तुम्हाला? हा, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो पैसा दारूत घालवायला? मी तर पोरीच्या साखरपुड्यासाठी पै जमवते, आणि तुम्ही असं दारूत घालवता व्हय? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा. आता 50 रुपयांनी काय असा डबरा पडणार आहे? आता मला बी कुणाकडे मागायचंय याचं बी टेन्शन आलंय, म्हणून घ्यायचे ना. दारू पिणी येणार वय पैसा? आता कुणापुढे तरी मागावं लागतात परत. आपण डॉक्टराकडे मागू का? आता ते म्हणाले होते ना, मी देतो पैसे, काळजी करू नका म्हणून. म्हणलं होतं खरं, पण लगेच कसं मागायचं व? न मागून कोणाला सांगते? आपल्या मोर काय दुसरा पर्याय आहे वय? तुम्ही सकाळी या, मग बघू बोलून. होय, येतो. आव ही घ्या
नाही ना ग, नाही झोप याय ग. दे. किती चांगली आहेस तू. निघा आता. अहो काय करताय तुम्ही? सोडा, खाली सोडा, पडेन मी. रेश्मा, तुला मला खाली ठेवावंच वाटत नाही आज. आज मी खूप खुश आहे रेश्मा, खूप खुश आहे. अहो सोडा, मी पडेन खाली. अहो अहो काय करताय? अहो सोडा खाली. अहो काय करताय? सोडा. बस, तुला अंदाजा नाही रेश्मा, मी खूप खुश आहे आज. आपल्या घरात पाळणा आणणार आहे माझं मूल, आपल्या खानदानाचा वारीस. असं इकडून तिकडे पळणार आहे, मला पप्पा पप्पा हाक मारणार. मी बाप होणार आहे रेश्मा, मी बाप होणार आहे. थांब. मी अजून दागिने बनवेन आणि तुला दागिन्यांनी मढवून टाकेन रेश्मा. हो, काय करताय तुम्ही? अजून काहीच केलं नाहीये रेश्मा. आपल्याला फक्त मूल होऊ दे. सगळ्या गावाला सोनं वाटणार आहे मी, गाव जेवण घालणार आहे. होऊ दे खर्च. माझं मूल येणार आहे, माझं मूल येणार आहे या घरात. मी बाप होणार आहे रेश्मा, मी बाप होणार आहे. माझ्याकडे एवढा पैसा होता, एवढी श्रीमंती होती, पण मी स्वतःला गरीब लाचार वाटायचो. तू मला श्रीमंत केलंस रेश्मा, तू मला श्रीमंत केलंस. यांना कसं सांगू मी प्रेग्नेंट नाहीये? डॉक्टर खोटं बोलले त्यांच्याशी. उद्या यांना कळलं तर. काय झालं? तुला आनंद नाही झाला? तुलाही हवं होतं ना मूल? हो, मग ते काळजी वाटतेय. सगळं नीट होईल ना? तू आता काळजीच करू नको, सगळं नीट होईल. सॉरी, मी तुला खूप त्रास दिला, तुझ्यावर हात उचलला. आता मी तुझ्यावर कधीच संशय घेणार नाही, तुझ्यावर हातही नाही उचलणार. आता मी फक्त तुझी काळजी घेईन. तुम्हाला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंस. थँक्यू रेश्मा, थँक्यू सो मच. हॅलो, हॅलो डॉक्टर, कुठे आहात तुम्ही? मी ते इथेच आहे, वाड्यामध्ये. पोहोचतो एक लगेच. मी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणावर आली आहे. कधी येताय तुम्ही? हो, मी 5 मिनिटात पोहोचतो. आलो, चलाच. हो. काय बोलायचं का? साखरपुडा आहे परवा, त्याच्यासाठी खर्च करायला लागल ना, म्हणून वाईज पैसे. अरे बापरे. काय झालं डॉक्टर? काय नाही, मला अर्जंट एका ठिकाणी जायचं होतं. खूप उशीर झालाय. आम्ही लय नाही बोलणार, फक्त जरा पैशाची मदत तेवढी. एक मिनिट. हॅलो. हो, निघालो ऑन द वे. एक 5 मिनिटात पोहोचला. हा भाऊ दादा, मला निघावं लागेल. पेशंट फारच सिरियस आहे. नंतर बोलू. क्रिश, तुम मुझसे बात करने वाले हो या नहीं? कद्दू पाण्यात ढकलून. काय राहिलंय बोलायला आता? मी जातो इथनं डिंपे. अगं डिंपे, तुम्हें पता है ना मैं तुम्हें कितना चाहती हूँ. आता मी तुझा भाव आहे म्हणू नको म्हणजे झालं. तुम्हें लगता है मैं शादी करूंगी? म्हणूनच तर काल सुपारी फोडून दिले ना तू. अरे ये तो मेरी चाल थी.
हे बस, हे बघ, सुपारीला हो म्हणायचं आणि साखरपुड्यात लगीन मोडायचं. तुझ्या घरातले देताला वेळ लग्न मोडून तुला. तू कशाला टेन्शन घेतो रा? या कामात मला डॉक्टर मदत करणार आहेत. मग तर बॉम्ब आलाच सगळं. तो डॉक्टर बरोबर लावतोय तुला चुना. ए क्रिश, डॉक्टरांबद्दल अजिबात काय अनपशानं बोलायचं ना. आधीच सांगते, ये मेरी जिंदगी का सवाल है. मला आहे ना लय मोठी हिरोईन व्हायचंय आणि चिकार पैसा कमवायचा. मग नुसतं सगळीकडे मीच झळकणार. पेपरात मी, थिएटरात मी, टीव्हीवर मी, सगळीकडे ना नुसतं माझेच बॅनर असणार. गावातली यात्रेत जशी गर्दी असते का, तशी या डिंपलीच्या ना पिक्चरला गर्दी असणार. मला सांग, हे लग्न केलं शक्य आहे का? मला अशी गरीबाची ना भिकार जिंदगी अजिबात जगायची नाही. जिंदगीत आहे ना मला खूप मोठं व्हायचंय. गरीबाला इथं अजिबात किंमत नाही र. जी लोक श्रीमंत असतात ना, लोक त्यांना सलाम ठोकतात. आणि एक दिवस आहे ना, ही डिंपीला सुद्धा आहे ना, ही सगळी लोक आहे ना सलाम ठोकणार म्हणजे ठोकणारच. त्यामुळे मी हे लग्न मोडतीये. रेश्मा, काय मागितलं देवाकडे? डॉक्टर, किती वेळ वाट बघितली मी तुमची. इथून पुढे नाही वाट बघावी लागणार. डॉक्टर, मी प्रेग्नेंट आहे हे खोटं का सांगितलं तुम्ही यांना? मला अजिबात आवडलं नाहीये हे. मुलाच्या बाबतीत असा खोटेपणा नकोय मला. हे बघ, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि आपल्या भल्यासाठीच बोललो मी. तू प्रेग्नेंट आहेस यावर तुझा नवरा एवढा आंधळेपणाने विश्वास ठेवेल असं वाटलं नव्हतं. त्या आनंदाच्या भरात तुझ्या घरात सापडलेलं लॉकेट तू त्याच्यासाठी आणलं होतंस हे सुद्धा त्याने मान्य केलं. अहो, पण बाप होणार हे कळल्यापासून आनंदाने वेडे झालेत ते. त्यांना खरं कळलं तर? नाही कळणार. मी आहे ना. इथून पुढे तुझा नवरा तुझ्यावरती अजिबात संशय घेणार नाही. त्यामुळे आपण आपल्याला हवं ते करायला मोकळे. पण मग इथं आडबाजूला का बोलवलत मला? तुझा नवरा तुझा पाठलाग करतोय की नाही हे बघण्यासाठी तुला इथे बोलवलं होतं. तुझा नवरा जर का अजून संशय घेत असता तर तू इथे आला असता. तू नाही आला. आपण सेफ आहोत. काळजी करण्यासारखं काही नाही. तू जाऊ शकतेस. हो. काय झालं? डॉक्टर, तुमचं हे असं सराईत खोटं बोलणं बघून मला भीती वाटायला लागली. तुम्ही मला फसवणार तर नाही ना? अगं, वेडी आहेस का तू? हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. तुला काय वाटलं मला खोटं बोलताना मजा येते? तुझ्यासाठी सगळं करावं लागतंय मला. तूच आयुष्य आहेस माझं. मला तुला गमवायचं नाहीये. होय डिंपे, तू ही लगीन खरोखर मोडणार आहेस ना? तुम्ही अभी भी मुझ पे भरोसे नाहीये? देवा शपथ मी लगीन मोडणार आहे. खरंच. थांब, तू या रस्त्याला जा, मी या रस्त्याला जाते. तुला आणि मला जर एकत्र पाहिलं ना, माझं लगीन राहीन मोडायचं, तुलाच मोडून काढते. होय होय, जातो मी. बाय क्रिशू. बाय डिंपे. बाय. डॉक्टर आणि रेश्मा वहिनी आणि इथं